तुम्ही एका राईट पर्सनला डेट करताय. हे कसं ओळखायचं? कोणीतरी दिसायला सुंदर आहे किंवा आवाज खूप छान आहे, कोणीतरी फेमस आहे किंवा कोणीतरी रिच आहे. या सगळ्या गोष्टी ना पर्टिक्युलर पॉइंटला फक्त मॅटर करतात. म्हणजे बघता क्षणी काहीतरी छान वाटलं, ऐकता क्षणी छान वाटलं, दॅट्स इट. पण कायमसाठी या गोष्टी फारशा मॅटर करत नाही. मॅटर काय करतं, की तो राइट पर्सन आहे की नाही? सो अशा कोणत्या 6 गोष्टी आहेत, त्यावरून तुम्ही ओळखू शकता, की तुम्ही ज्या व्यक्तीला डेट करताय, ज्या व्यक्तीसोबत आहात, ती खरी व्यक्ती आहे. सो हा व्हिडिओ मुलांसाठी आणि मुलींसाठी सगळ्यांसाठीच फार महत्त्वाचा आहे. सुरू करूयात मग. हॅलो, हाय कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये. जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही, इव्हन नो मेकअप लूक. सो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे एकच रिक्वेस्ट आहे, की प्लीज व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत सुद्धा बघा. बऱ्याचदा आपल्याला काय गरजेचं आहे किंवा काय महत्त्वाचं आहे ना, हे नीट समजत नाही. सो ते समजवण्याचा प्रयत्न मी आत्ता करतेय. राइट पर्सन कोण असतो नेमका? तुम्हाला जे छान वाटेल किंवा तुमच्या डोक्यात जे आहे तेच नेहमी बरोबर असतं असं नाहीये. सो त्यामुळे हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. प्लीज सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. त्यातला नंबर 1 पॉइंट इज अंडरस्टँडिंग. है ना? अंडरस्टँडिंग म्हणजे काय? एकमेकांना समजून घेणं आणि ती व्यक्ती ना तुम्हाला म्हणजे बऱ्याचदा ना बोलावं सुद्धा लागत नाही, की मला हे समजून घे. ती व्यक्ती समजून जाते आणि ही खूप कमाल गोष्ट आहे. खरं तर मुलींचं मन समजून घेणं अवघड आहे. पण जेव्हा तुम्ही खरंच प्रेमात असता, समोरची व्यक्ती खरंच तुम्हाला आवडत असते, चेहऱ्यावरून कळतं, की मूड खराब आहे, काहीतरी झालंय, टेन्शन आहे किंवा आत्ताच रडून झालंय, खूप खुश आहे, काहीतरी छान झालंय, हे सगळं कळतं. कधी-कधी ना प्रॉब्लेम जरी असेल ना, सपोज 10 लोक नावं ठेवत असतील मला, पण माझा जो पार्टनर आहे, त्याला जर माझ्यावर विश्वास असेल, तो जर मला समजून घेत असेल, तर तो माझी साइड ऐकून घेणार आणि त्यावरूनच तो काहीतरी असेल, ते बोलेल मला. डायरेक्ट तो यांचं ऐकून काही बोलणार नाही. सो ही अंडरस्टँडिंग जी आहे ना, ही फार महत्त्वाची आहे आणि बऱ्याचशा रिलेशनशिपमध्ये ही कमी असल्यामुळे ब्रेकअप्स होतात. अंडरस्टँडिंग महत्त्वाची. अंडरस्टँडिंगमध्येच ट्रस्ट हा एक मोठा पॉइंट आहे. जर विश्वासच नसेल ना, तर मग अवघड आहे. मी म्हणते, की कोणी खरं नसतं. पण जोपर्यंत तुम्ही शहानिशा करत नाही, तोपर्यंत तुम्ही लगेच मला असं वाटलं म्हणून मोकळं नाही व्हायचं. जसं मी आत्ता एक्झाम्पल दिलं, की कोणीतरी 5-6 जण माझ्याबद्दल वाईट बोलतायत आणि मी जर याला एक्सप्लेन करते, "अरे, असं काही नाहीये." त्याने माझंच ऐकावं हे गरजेचं नाहीये. पण त्याने त्यांचंही ऐकावं हेही गरजेचं नाहीये. त्याने दोन्ही साइड ऐकल्या पाहिजेत. त्याला काय वाटतं तो डिसिजन घेतला पाहिजे. म्हणजे माझ्यावर अविश्वास दाखवायचा का तर तिथे मेजॉरिटीने लोक म्हणतायत की ही चुकीची आहे. हे चुकीचं आहे. तुमचं तुमच्या प्रेमावर लक्ष असणं, विश्वास असणं आणि त्या प्रेमालाही समजून घेणं गरजेचं आहे. है ना? जेव्हा आपण चुकतो, सगळीच माणसं चुकतात. पण मग चुकल्यानंतर सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने तिथे अंडरस्टँडिंग दाखवताय, दॅट इज अल्सो मॅटर्स. सो अशी व्यक्ती ना आयुष्यात असणं फार महत्वाचं आहे. जर अशी व्यक्ती आयुष्यात असेल, तर मला नाही वाटत कोणाचे ब्रेकअप्स होतील, इतक्या सहसा होतील, डिव्होर्सेस होतील. पण लोक नाही समजून घेत. का नाही समजून घेत? ट्रस्ट इश्यूज, देन इगो प्रॉब्लेम नाही, असं त्या सगळ्या गोष्टींमुळे. ओके, नंबर 2 पॉइंट इज रिस्पेक्ट. कोणतंही नातं असेल, कोणतंही नातं गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, नवरा, बायको, सासू, सून, मित्र, मैत्रीण, जे कोणी कलीग्स, सगळ्याच ठिकाणी रिस्पेक्ट खूप महत्वाचा असतो. सगळीकडेच प्रत्येकाला रिस्पेक्ट महत्वाचा असतो. रिस्पेक्टमध्ये सेल्फ रिस्पेक्ट सुद्धा आला. सो सगळ्यांसाठीच रिस्पेक्ट महत्वाचा असतो, पण रिलेशनशिपबद्दल आपण बोलतोय त्यामुळे तो पॉइंट जर कव्हर करायचा झाला, तर मी असं म्हणेल, की नात्यामध्ये रिस्पेक्ट इतका जास्त महत्वाचा असतो ना, आपलं भांडण झालं, राग आलाय, रुसवा-फुगवा हे सगळं झालंय. हे सगळं एका साइडला. आपलं प्रेम एका साइडला. सो कितीही भांडलो, कितीही काहीही झालं, तरी पातळी ओलांडून आपण बोलायचं नाही. बोलताना रिस्पेक्टच असला पाहिजे. तुझे विचार वेगळे, माझे विचार वेगळे आहेत, तरी एकमेकांनी रिस्पेक्ट देऊनच बोलणं गरजेचं आहे. बरं मग समोरचा काहीतरी वाईट बोलला, मग मी तर बोलायलाच पाहिजे. नाही, तुझ्यामध्ये तितकीशी मॅच्युरिटी आहे ना, तुला ते नातं महत्वाचं आहे ना, त्यामुळे तू जरा शांत राहा, है ना? मग समोरच्याला हक्क आहे, आपल्याला नाहीये का? असं नाहीये. समोरच्या बऱ्याच जणांचा खरं तर हा प्रॉब्लेम आहे आपल्या इथे, की फ्लोमध्ये काहीतरी बोलून जातात. पण तू जरा समजूतदार आहेस ना, मग तू तो फ्लो थांबवणं गरजेचं आहे. तू फ्लो थांबवला नाही तर ते सुरूच राहणार आहे. सो
हे सगळ्यांनीच लक्षात ठेवा. म्हणूनच मी आधीच बोलले, की हा व्हिडिओ मुलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. सो तुम्ही रिस्पेक्ट ठेवूनच वागणं गरजेचं आहे. म्हणजे बघा आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला कितीही आपल्या आई-वडिलांचा राग आला तरी आपण रिस्पेक्ट देऊनच बोलतो ना. सो हे तसंच असतं. इथे लगेच आई-वडिलांना कंपेअर नका करू. पण मला हे सांगायचंय, की आपल्याला तेव्हा कितीही राग आला, तरी ते आपले आई-वडील आहेत. एक रिस्पेक्ट आहे. त्याच्यामुळे आपण पातळी ओलांडून बोलत नाही. पण ही व्यक्ती आपली हक्काची आहे, प्रेमाची आहे किंवा सेम एज आहे, थोडंफारच अंतर आहे म्हणून आपण काहीही बोललो असं चालत नाही रिलेशनशिपमध्ये. रिस्पेक्ट मॅटर्स. तुम्ही खूप प्रेम केलं, पण भांडणाच्या वेळी तुम्ही जर का रिस्पेक्ट नाही ठेवला, ते सगळं प्रेम जे आहे ते क्षणात विसरता येऊ शकतं. कारण रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे. कधी ना आणि या रिस्पेक्टमध्ये मी म्हणेल ना, दुखणं जे असतं, आजारपण, कोणी ॲक्टिंग करत नाही आणि ते जमतही नाही. वारंवार कोणी ॲक्टिंग करू शकत नाही. सो त्याही गोष्टींचा रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या गोष्टी असतात आता याच्यामध्ये आजारपण मी म्हणाले, त्याच्यासोबत ओसीडी असतो बऱ्याच जणांना. काही गोष्टींचा खूप त्रास असतो, ॲलर्जीज असतात. सो त्या गोष्टींचं सुद्धा रिस्पेक्ट ठेवणं फार गरजेचं आहे, असं मला वाटतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही जणांना ना असं बोलताना किंवा जेवताना असं असं मचमच करून आवाज करणं खूप जमतं आणि ते एखाद्याला इरिटेट होऊ शकतं. मग ज्याला इरिटेट होतोय तो ओव्हर ॲक्टिंग करतोय का? मग तुझी नाटकंच असतात, असं बोलून नाही चालणार आहे. प्रत्येकाचे वेगळे विचार आहेत, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाचे चॉईसेस वेगळे आहेत, है ना? काही जणांना उंचीवरून भीती वाटते. सपोज तुम्ही दोघं जण आहात. मुलगी आहे, मुलगा आहे. मुलाला जर का उंचीची भीती वाटत असेल, की उंचीवरून बाबा मला खाली बघणं वगैरे जरा ते भीतीदायक वाटतं. ही जी मुलगी आहे ती त्याचा डिसरिस्पेक्ट नाही करू शकत. तो त्याचा एक पर्सनल वेगळा एक भाग आहे. त्याला वाटते भीती. या गोष्टींचं कोणी नाटक करत नाही. सो हिने याचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. आता सपोज हिला पाण्याची भीती असेल, तर ह्याने नाटक नाही केलं पाहिजे. काय भित्री भागू आहेस असं नाही. हे 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 खूप महत्वाचं आहे रिलेशनशिपमध्ये. आणि मस्करीत सुद्धा तुम्ही डिसरिस्पेक्टफुल बोललं नाही पाहिजे. इतकं जरी तुम्ही समजून घेतलं ना, तरी तुमचं रिलेशन खूप वर्कआउट करेल, ओके. नाटक नाही म्हणायचं कोणत्याही गोष्टीला. आपल्या इथे बरेच जण नाटक म्हणतात आणि मोकळे होतात. नाटक नाही करत कोणीही. प्रत्येकाची आवड-निवड, चॉईस वेगळी आहे. हाताची 5ही बोटं जशी सारखी नाही आहेत ना, तसे प्रत्येकाचे विचार, स्वभाव सारखे असू शकत नाहीत. प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्या. मुलांनो तुम्ही सुद्धा आणि मुलींनो तुम्ही सुद्धा. मी मुलगी आहे मग असं बोलेन, नाही चालणार आहे तसं. हे नाटक नाही चालणार आहे. प्रेमामध्ये मी मुलगी आहे, मी मुलगा आहे असं फारसं करून चालत नाही. नंबर 3 ग्रो टुगेदर. जो ना तुम्हाला असं कमीपणा दाखवत नाही, की हे तुझ्याच्याने हे होणारच नाहीये, तू करू शकत नाहीये, असं नाही बोलत तो पार्टनर तुमचा, ज्याला तुम्ही डेट करताय. तो कायम तुम्हाला सपोर्ट करत असतो, तुम्हाला मोटिव्हेट करत असतो, की "यार तू याच्यामध्ये खूप भारी आहेस, तू हे केलं पाहिजेस. मी तुला सपोर्ट करायला हवं तर, पण तू याच्यामध्ये खूप छान करू शकतेस." हा कॉन्फिडन्स तुमच्याबद्दल दाखवणं किंवा नवीन तुम्ही काहीतरी करत असाल, तर त्याच्यामध्ये सपोर्ट करणं, जिथे चुकत असाल ते चांगल्या पद्धतीने समजावून सांगणं. ज्या व्यक्तीला असं वाटतं, की तुम्ही आयुष्यात काहीतरी छान करावं, तुम्ही ग्रो करावं, तुमचं खूप भलं व्हावं, तुमचं खूप छान व्हावं, अशाच व्यक्तीला डेट करा. जिथे जेलसी नसली पाहिजे, की मी जास्त कमवतेय म्हणून त्याला जेलसी होतीये, तो जास्त कमवतोय म्हणून मला जेलसी होतीये, ती फेमस आहे म्हणून मला जेलसी आहे. असं काहीच नसलं पाहिजे. जिथे आपण दोघांना घेऊन ग्रो करतो. दॅट मॅटर्स. है ना? सो ग्रो टुगेदर ही टर्म खूप जास्त महत्वाची आहे. खूपच जास्त महत्वाची आहे. आता ठीक आहे. बऱ्याचदा काही गोष्टी अशा होऊ शकतात, की माझा डिसिजन एखादा चुकू शकतो. आणि मला असं वाटलं होतं, की खूप छान होऊ शकतं, पण मी चुकले. मग अशा वेळी तिथे त्याने फर्स्ट जो पॉइंट मी बोलले अंडरस्टँडिंग ते समजून घेणं गरजेचं आहे, की ठीक आहे, इट्स ओके. इथे-इथे तू चुकली आहेस. पुढच्या वेळी असं काही व्हायला नको. पुढच्या वेळी असं-असं काहीसं करूयात, तसं-तसं काहीसं करूयात. ज्याला तुम्हाला समजवायचं असतं ना, तो छान पद्धतीने समजावतो. तो मुलगा किंवा मुलगी कधीही तुमच्यावर आरडा करत नाही. आवाज चढवून बोलत नाही. रिस्पेक्टफुली बोलतात, शांततेत, छान पद्धतीनेच बोलतात. सो ज्यांना खरंच मनापासून असे ते प्रार्थना करत असतात, की याचं सगळं छान व्हावं, हिचं सगळं छान व्हावं. राइट पर्सनला तुम्ही डेट करताय आणि अशा लोकांना जाऊ देऊ नका आयुष्यातून कोणत्याही गोष्टीवरून. हं. अशी माणसं फार कमी राहिली आहेत या जगामध्ये सध्या तरी. नंबर 4 नो मास्क. ती व्यक्ती समोर असल्यावर तुम्हाला कसलाही मास्क वापरायची गरज नाहीये. मास्क म्हणजे रिअल मास्क नाही म्हणत आहे मी तुम्हाला. बऱ्याचदा आपल्याला थोडंसं ॲक्ट करावं लागतं. थोडंसं असं
नाही का, जसं आपण वागतो थोडंसं नकली वागतो आणि हे साहजिकच आहे. आपला मानवी गुणधर्मच आहे असा. पण त्या रिअल पर्सन समोर तुम्ही रिअल राहता. तुम्हाला कसलाही मास्क वापरायची गरज नाहीये. म्हणजे तुमचे चॉईसेस, उठणं, बसणं जे काही असेल ते रिअल असतं. कुठेही ते फॉर्मल नसतं. जसं ऑफिसमध्ये, मीटिंग्समध्ये आपण जरा फॉर्मल बोलतो. कारण तिथे ते बोलणं गरजेचंच आहे. तो कोणी आपला हक्काचा माणूस नाहीये, की आपण "चल ना ए भाई" असं नाही बोलू शकत. इथे आपण काहीही बोलू शकतो. अगदी शिव्या देणंही साहजिक आहे. पण तुम्ही दोघंच असताना. 4-चौघांसमोर या गोष्टी वेगळ्या होतात. तुम्ही दोघंच असाल, गोष्टी वेगळ्या असतात. फॅमिलीमध्ये सुद्धा 4-चौघच असतात, त्यामुळेही गोष्टी वेगळ्या असतात. सो त्यामुळे जिथे तुम्ही रिअल जसे आहात तसे बाहेर पडता. जिथे तुम्हाला नकली हसावं लागत नाही, नकली होमध्ये हो मिक्स करावं लागत नाही, शुगर कोटिंग करावं लागत नाही. जिथे तुमचं ते रिअल रूप समोरच्याला आवडतंय. जसं की मी काही बाबतींमध्ये उद्धट आहे. काही बाबतींमध्ये माझी नाटकी असतात. जे काही असेल त्या सगळ्या गोष्टींसकट त्याला मी आवडत असेल, तर मग छानच आहे ना. हे छानच आहे. मग अशी माणसं जी असतात ती बराच वेळ एकत्र राहू शकतात, ज्यांना ते रिअल रूप आवडतंय. आता मी बऱ्याच जणांना बघते डेटिंगच्या टाईममध्ये ना, सुरुवातीला खूप गोड-गोड, गोड-गोड, छान-छान वागतात आणि तेव्हा भेटी पण कमी होत असतात किंवा फर्स्ट इम्प्रेशन खूप छान पडतं. पण त्यानंतर जेव्हा रिअल रूप दिसायला लागतं काही महिन्यांनंतर, मग ब्रेकअप्स व्हायला सुरुवात होते. सो त्यामुळे बी ओरिजिनल. तुमचं जे ओरिजिनल रूप आहे तेच समोरच्याला दाखवा. जे तुमचे विचार आहेत ते समोरच्या समोर मांडा. जर तुम्हाला खरंच डेट करायचं असेल आणि त्याला ते सगळं ओके असेल तर जीत लिया तुमने. रिअल रूप दाखवा म्हणजे काय? असं आता मग मी म्हणेल, की घरात तुम्ही जसे असे गबाळ्यासारखे बसलात तसेच जाऊन भेटा, असं नाही म्हणत आहे मी. जे तुमचे विचार आहेत, जे काही कोणतेही देशाबद्दल असतील, एखाद्या पदार्थाबद्दल असतील, एखाद्या कपड्यांबद्दल असतील, व्हॉटएव्हर इट इस. तुमचा स्वभाव कसा आहे? आता जसं माझा स्वभाव जर का मी कोणाला सांगायचं झालं तर मी सांगते. की मी एक्स्ट्रोव्हर्ट आहे. इंट्रोव्हर्ट सुद्धा असते मी कधी-कधी जर मला समोरची कंपनी आवडलीच नाही तर. किंवा कम्फर्टनुसार माझं थोडंसं होतं. मला बोलायला खूप आवडतं जर ऐकणारा खूप छान असेल. मला ऐकायला छान वाटतं जेव्हा बोलणारा छान असेल. मला ट्रॅव्हलिंगमध्ये इंटरेस्ट आहे. मला शॉपिंगमध्ये इंटरेस्ट आहे. मला अशा-अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. सो मी ते सगळं काही सांगते. सो त्या पद्धतीने बी रिअल. जेव्हा तुम्ही रिअल असता, समोरच्याला ते पटलं तर खूप छान गोष्ट आहे. नाही पटलं तर तुम्ही वाचलात. हं. कारण असं रिलेशनशिप काही दिवसांव्यतिरिक्त जास्तीत जास्त 1-2 महिने टिकतात. फार नाही टिकत किंवा जास्तीत जास्त तुम्ही खूपच त्याला पुढे नेलं तर 6 महिने टिकेल, पण फार नाही. जिथे तुम्हाला मास्क वापरावा लागत नाही, इट्स अ रिअल रिलेशनशिप. प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्या. एंड नंबर 5 आहे. नंबर 5 आहे चूज. जे रोज एकमेकांना चूज करतात. रोज नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडतात, की हीच पाहिजेल मला. काल कितीही भांडण झालं तरी भांडण एका ठिकाणी, प्रेम एका ठिकाणी. मला हीच हवी, मला हाच हवाय. रोज एकमेकांनाच निवडणं, रोज एकमेकांच्या प्रेमात पडणं दॅट रिअली मॅटर्स. हा रोज घेतलेला खरं तर एक डिसिजन असतो, की चला बाबा कोणीतरी माझे कान भरले, की ही मुलगी तुझ्यासाठी चांगली नाहीये आणि मी तुझा विषय सोडून दिला. नो. तुमचे वैयक्तिक विचार, तुमचं वैयक्तिक प्रेम, समजूतदारपणा हे सगळं याच्यामध्ये खूप मॅटर करतं. बऱ्याचदा होतं असं लोक कान भरवणारे असतात. आपल्या जवळचेही बरेच असतात. मग अशा वेळी तुम्ही काय स्टँड घेताय आपल्या प्रिय व्यक्तीसाठी दॅट रिअली मॅटर्स. रिअली मॅटर्स. सो चूज करणं त्याच व्यक्तीला कधी-कधी चुका झाल्यानंतर सुद्धा प्रेमाखातर त्या चुका पोटात घालून त्या व्यक्तीला चूज करणं, ही सुद्धा एक खूप छान गोष्ट आहे. पण चुका पण कोणत्या लेव्हलच्या आहेत तेही खूप मॅटर करतं. पण ते आहे. बऱ्याचदा तुम्ही सोबत नाही राहिलात, पण त्या व्यक्तीला चूज करणं म्हणजेच काय, की ठीक आहे आम्ही सध्या सोबत नाहीये, पण प्रेम त्या एकाच व्यक्तीवर आहे. ही जागा जी आहे माझ्या मनातली, ही जागा मी दुसऱ्या कोणाला तरी नाही देणार आहे. याला सुद्धा चूज करणं असं म्हणतात. की चला हिला सोडलं लगेच दुसरी पकडली. असं नाही होतं, है ना? आणि कधी-कधी जरी दुसरं कोणीतरी आपण निवडलं, तरी ती पहिली जागा जी असते, जी जिच्यासाठी असते तिच्यासाठीच राखीव राहते. रोज एकमेकांच्या प्रेमात पडणं ही खूप सुंदर गोष्ट आहे, है ना? त्याच-त्याच जुन्या गोष्टी घेऊन रोज त्याच्यावर वाद घालणं हे फालतूपणाचं लक्षण आहे. प्लीज ते नका करू. मग तू तेव्हा असं केलं होतंस. मुली बऱ्यापैकी बोलतात, पण त्यांच्या मनात असं फारसं काही नसतं. मुद्दामून तुम्हाला हिणवणं वगैरे, पण काही जणी बोलतातच. मुली बोलतात बऱ्यापैकी. मुलींनो ते तुम्ही बंद केलं पाहिजे मला असं वाटतं. पण येस मुलांनो तुम्ही जेव्हा-जेव्हा चुकता तेव्हा-तेव्हा तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी त्या बोलतात. पण काही गोष्टी ज्या असतात त्या वारंवार नाही बोलल्या पाहिजे. ठीक आहे, कालचा दिवस गेला, आता पुन्हा आज आपण नव्याने प्रेमात पडलोय, अशा पद्धतीने तुम्ही जगलं पाहिजे. हे
अंडरस्टँडिंग तुमच्यामध्ये असली पाहिजे, ही मॅच्युरिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे. ही मॅच्युरिटी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, त्याच्यामुळे रिलेशन्स कमी टिकतायत असं मी म्हणेल. आणि याच्यामध्ये अपेक्षांचा सुद्धा एक खूप मोठा रोल आहे. अपेक्षा इतक्या वाढल्यात एकमेकांकडून, की त्या पूर्ण करता मग ती व्यक्तीच नकोशी झाली आहे बऱ्याच जणांना. सो अपेक्षा जरा कमी करा. मी 100% देतीये, तर त्या बदल्यात त्याने मला 100% दिलेच पाहिजे. ही जी अपेक्षा आहे, या अपेक्षेमुळे बरेचसे ब्रेकअप्स, डिव्हॉर्सेस होतायत. तुम्ही जे करताय ते तुमच्या आनंदासाठी करताय. तुम्ही जे एफर्ट्स लावताय ते तुमच्या आनंदासाठी लावताय. त्यामध्ये प्लीज हा स्वार्थीपणा घेऊ नका, की मी जर 100% दिले, तर मला सुद्धा 100% मिळाले पाहिजे. मिळाले तर खूप छान आहे. पण नाही मिळाले तरी याच्याने तुमचं प्रेम थोडी कमी होणार आहे. प्रत्येकाची प्रेम दाखवायची पद्धत सुद्धा वेगळी असते. मुलांची थोडी वेगळीच असते. सो आपण समजून घेतलं पाहिजे. पुन्हा तो फर्स्ट पॉइंट आहे ना, जो अंडरस्टँडिंग, तो या सगळ्या गोष्टींमध्ये इन्क्लूड होतोय. सो थिंक अबाउट इट. खरं तर मी खूप बोलेन, पण सध्यापुरतं इतकंच बास. नंबर 6 इट्स कंप्लीट. जो तुमची लाईफ कंप्लीट करतो. ज्याच्यामुळे तुम्हाला हे जग सुंदर वाटायला लागतं. है ना? काहीतरी वेगळं शिकायला मिळतं. छान वाटतं यार. मग असं वाटतं, की आता मला काही नकोय, असं विशेष काही नकोय. बस हो गया. बस ओके. आणि जे काही आपण करत असतो, पैसे कमवणं वगैरे, हे सगळं इट्स फन. गरज आहे आपली, की बाबा हां, छान लाईफस्टाईलसाठी वगैरे. पण तसं असं काही नाही. आता माझं आयुष्य कंप्लीट झालंय. मला फार काही अपेक्षा नाहीये. जे मिळतं त्याच्यामध्ये मी खुश आहे. एक समाधान मिळतं आपल्याला. आपण कंप्लीट झाल्यासारखं होतं. बरेच जण तुम्ही असे पाहिले असतील, जे डिप्रेशनमध्ये असतात, ब्रोक असतात आणि मग कालांतराने त्यांच्या आयुष्यात कोणीतरी येतं, मग कुठेतरी त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यातून बाहेर व्हायला लागतात. ते डिप्रेशन दूर व्हायला लागतं आणि ते खुश व्हायला लागतात. सो कंप्लीट होतात ते. सो ही कंप्लीट होण्याची भावना आहे ना, ती जेव्हा तुम्हाला मिळते आणि याचे काही वेगळे सिग्नल्स नसतात. तुम्हीच हलकं फील करायला लागता. जसं की खूप सोपं एक्झाम्पल द्यायचं झालं, तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, जिथे-जिथे तुम्ही जात असाल, जसं आपण धरूयात तुम्ही मंदिरात गेलात. बऱ्याचदा असं होतं, की खूप काही मागायचं असतं देवाकडे, पण जेव्हा आपण समोर बघतो देवाची मूर्ती, पिंड असेल, डोक्यातून आपलं ते जातं, की काहीतरी मला मागायचं होतं. आपण हलकं होऊन जातो. त्या मूर्तीला पाहून समाधान मिळतं, की नकोय मला काही. तुझा आशीर्वाद माझ्यावर राहू दे, बास. इतकंच काहीतरी येतं असतं डोक्यामध्ये, काहीच आपण मागत नाही. सो ही फीलिंग जी आहे, ही फीलिंग कंप्लीट होण्याची फीलिंग त्या व्यक्तीमुळे तुम्हाला येते आणि त्या व्यक्तीमुळे जर का तुम्हाला अशी फीलिंग येत असेल, तर तुम्ही येस, राइट पर्सनला डेट करताय. सो जे 6 पॉइंट सांगितले, या सगळ्या 6 पॉइंट्स नुसार तुम्ही हे ठरवू शकता, की तुम्ही एका राइट पर्सनला डेट करताय. रिव्हिजन करायची झाली तर पुन्हा एकदा मी पॉइंट सांगेल. फर्स्ट इज अंडरस्टँडिंग, सेकंड इज रिस्पेक्ट, थर्ड इज ग्रो टुगेदर, 4 इज नो मास्क, फिफ्थ इज चूज अँड सिक्स्थ इज कंप्लीट. सो व्हिडिओ सुद्धा कंप्लीट झालाय. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी त्या विषयावर नक्की व्हिडिओ बनवेन. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा, तुमच्याही माझ्याही. दिस इज आर.जे. ज्योती सायनिंग ऑफ. टाटा, बाय-बाय. टेक केअर, बाय-बाय. लव्ह यू. काहीतरी गडबड केली मी, पण ठीक आहे. बाय.